नुकतीच महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली। त्या कर्जमाफीमध्ये 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात आलं। पण त्या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये तुटपुंजी मदत करून सरकारने त्या शेतकऱ्यांवरती एक प्रकारचा अन्यायच केला। 288 पैकी फक्त एकमेव आमदार जे आपले कोपरगावचे आशुतोष दादा काळे आधी हे काय म्हणतात ना, आपण ते बघू। नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान थकीत कर्जदाराच्या रकमेपेक्षा किंवा कर्जदार नियमित फेडणारे यांची रक्कम प्रोत्साहनपर ही थकीतपेक्षा कमी आहे आणि म्हणून नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे का आम्हाला फायदा कमी होतो, थकीत कर्जदारांना जास्त त्या ठिकाणी फायदा होतो। म्हणून या बाबतीमध्ये शासनाने काहीतरी विचार करून त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। सर्वात आधी सरकारचे खरंच मनापासून आभार कर्जमाफी केल्याबद्दल। पण जो शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करतो, जो शेतकरी नियमित कर्ज भरतो तो कसं भरतो माहिती आहे? जो शेतकरी आपला माल मातीमोल भावात विकतो, वेळ प्रसंगी आपल्या लेकरा बाळाच्या तोंडाचा घास काढून माल मार्केटला विकतो आणि येणाऱ्या पैशात तो नियमित कर्ज भरतो। मग त्या शेतकऱ्याला ह्या कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपये देऊन त्याची सरळ सरळ फसवणूक आहे, त्याच्यावरती अन्याय। तर सरकारला एकच विनंती आहे की त्या शेतकऱ्याचा सुद्धा कुठंतरी विचार झाला पाहिजे। ज्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ झालं त्याबद्दल अजिबात दुमत नाही, त्याबद्दल तक्रार नाही, पण ह्या शेतकऱ्यावरती कुठंतरी अन्याय होतोय आणि त्या अन्यायाच्या बाजूने बोलणारे एकमेव आपले आमदार आशुतोष दादा काळे यांचे पण खरंच मनापासून धन्यवाद। आणि सरकारने परत एकदा विचार करून जे नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्याचा विचार करून त्या रकमेमध्ये वाढ करा आणि त्या शेतकऱ्याला ह्या कर्जमाफीचा सुद्धा काहीतरी थोडाफार फायदा होऊ द्या। कारण त्या शेतकऱ्यांनी कर्ज कसं भरलं ना तर तो शेतकरी सांगू शकतो। एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमधून जर शेतकरी आपलं नियमित कर्ज भरत असेल तर तो कुठंतरी वंचित राहता कामा नये। पुन्हा एकदा आशुतोष दादा तुमचे खरंच मनापासून धन्यवाद। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची बाजू तुम्ही खंबीरपणे मांडली त्याबद्दल धन्यवाद।